नमस्कार मित्रांनो, आज आपण वास्तुशास्त्रानुसार घराची अंतर्गत रचना कशी असावी याची माहिती पाहणार आहोत. तर जाणून घेऊया की वास्तुशास्त्रानुसार घराची अंतर्गत रचना कशी असावी, जेणेकरून आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा, सौख्य आणि समृद्धी नांदेल. घराचं मुख्य प्रवेशद्वार. घराचा मुख्य दरवाजा पूर्व किंवा उत्तर दिशेला असणे अत्यंत शुभ मानले जाते. ही दिशा सूर्यप्रकाश आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येते. मुख्य दरवाजावर स्वस्तिक, ओम किंवा मंगल कलश लावणे शुभ मानलं जातं. त्याचबरोबर घरात असणारं आपलं स्वयंपाकघर. स्वयंपाकघर नेहमी आग्नेय दिशेला असावं. या दिशेचा संबंध अग्नितत्वाशी असल्यामुळं गॅस, स्टोव्ह, ओव्हन यांची योग्य जागा इथेच ठरते. स्वयंपाक करताना चेहरा पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असणं हे शुभ मानलं जातं. त्यानंतर शयनकक्ष. मुख्य शयनकक्ष नैऋत्य दिशेला असावा, म्हणजेच घराचा दक्षिण पश्चिम भाग. ही दिशा स्थैर्य आणि विश्रांतीसाठी उत्तम मानली जाते. झोपताना डोके नेहमी दक्षिणेकडे असावे, यामुळे घरात आरोग्य सुधारते. त्या पुढचा पॉईंट आहे स्नानगृह किंवा संडास. स्नानगृह उत्तर पश्चिम किंवा उत्तर दिशेला असावे. शौचालय शक्यतो वायव्य किंवा दक्षिण दिशेला असावे, परंतु ते घराच्या मध्यभागी नको. नेहमी स्वच्छते ठेवणे हे देखील वास्तूचा महत्त्वाचा भाग आहे. घरातील अत्यंत पूजनीय म्हणजे पूजाघर. पूजाघर नेहमी ईशान्य दिशेला म्हणजेच उत्तर पूर्व कोपऱ्यात असायला हवे. हा कोपरा अत्यंत पवित्र मानला जातो. घराचा पुढचा भाग हॉल. दालन किंवा हॉल उत्तर पूर्व दिशेला असावा. अतिथीचे स्वागत याच ठिकाणी होते, म्हणून हॉल सदैव प्रसन्न, स्वच्छ असावा. आपल्या घराचं गोडाऊन साऊथ वेस्ट कोपऱ्यात म्हणजे नैऋत्य कोपऱ्यात असावे. ही दिशा स्थैर्य दर्शवते. अनावश्यक वस्तूंचा या ठिकाणी साठा आपल्याला टाळायचा आहे. घराच्या मध्यभागी काय असावं, तर घराचा मध्यभाग म्हणजे ब्रह्मस्थान. इथं कोणतीही जड वस्तू, भिंत किंवा खांब असू नये. हा भाग मोकळा ठेवावा. इथं मोकळं दालन, गालिचा किंवा प्रकाशमान ठिकाण हे असायला पाहिजे आहे, कारण याच ठिकाणी आपली उठक बैठक होत असते. जर हे वास्तुशास्त्राचे मार्गदर्शन योग्य प्रकारे पाळले गेले तर घरात नक्कीच आरोग्य, समृद्धी आणि शांतता नांदेल. तुमचं घर हे केवळ वास्तूच नाही, तर तुमचं आयुष्य घडवणारं स्थान आहे, हे कधीही विसरू नका. त्यामुळं आमची जर माहिती आपणास आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.